करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमच सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, लोकांना बघा प्रत्यक्षात तुम्ही एखादी गोष्ट आणली असेल तर ती गोष्ट बघवत नाही. लोक नावं ठेवायला पुढे असतात, परंतु समर्थ म्हणाले लोक आपल्याला का नावं ठेवतात? आपण चांगलं काम केलेलं आहे की वाईट काम केलेलं आहे, हे प्रामुख्याने आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे. लोक नावं ठेवणारी असतात, लोक बोलणारी असतात, परंतु आपण चांगलं कर्तव्य करणं गरजेचं आहे. कारण का, आयुष्य प्रत्येकजण जगत असतो, परंतु आयुष्य जगत असताना आनंदी राहणं हीच तुमच्या शत्रूसाठी खूप मोठी शिक्षा असते आणि तुमची ओळख असते. तुम्ही तुमच्या जीवनात जर सुखी असाल ना, आनंदी असाल ना, तर तुमचा शत्रू, तुमच्याशी दररोज भांडणारी ती व्यक्ती बघा, त्यांना दुःख होईल, त्यांना त्रास होईल. का? कारण तुम्ही तुमच्या जीवनात सुखी आहात, आनंदी आहात. ही शिक्षा त्यांना भोगावी लागेल. म्हणून प्रत्येकाला उत्तर द्यायचं आहे, परंतु स्वकर्तृत्वाने नाती जपत चला. कारण आज माणूस एवढा एकटा पडलाय ना, की प्रत्यक्षात बघा आपला कोणी फोटो काढणारं पण नाही आहे. स्वतःचा मोबाईल घेऊन आपल्याला स्वतःला सेल्फी काढावी लागते. विचार करा, पहिला जमाना आठवा, बरोबर? आई वडील असतील, आजी आजोबा, त्यांच्या काळातला बघा प्रत्यक्षात फोटो बघा, फॅमिली फोटो असायचा. आता आपण स्वतःहून स्वतःचा फोटो काढतो ना, स्टेटसला ठेवतो. काय कर्तृत्व, किती लोक आहे तुझ्या पाठीशी? अहो प्रत्यक्षात लोक जपता आली पाहिजे, नाती जपत चला. अहो आपण आता एकटे पडलोय, बरोबर की नाही? एकटे पडलोय याचं कारण म्हणजे काय? एखाद्याला गरज असेल तर नक्कीच बघा आपला देह तिथे मदतीसाठी धावून गेलाच पाहिजे. आता एखादा बघा ग्रुप असतो, त्या ग्रुपमधले काही मित्र असतात, काही मैत्रिणी असतात, त्यांचे विचार आपल्याला काही पटतात, काही पटत नाही आहे. मग आपण त्या मित्रांसोबत किंवा तो ग्रुप असेल त्या ग्रुपमधून आपण निघून पडतो की नाही, बाहेर पडतो की नाही, आणि एकटाच राहण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच एखादं बघा आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आपण ग्रुप बनवतो आणि त्यातून आपण एक्झिट होतो, की बाबा नाही बाबा लोकांचे विचार आपल्याला पटत नाही आहेत. समर्थ म्हणाले, ज्या वेळेला तुला लोकांचे विचार पटत नसतील त्यावेळेला लोक नावं ठेवणारी तीच असतील जी प्रत्यक्षपणे बघा लोकांना ती बघवत नाही. मग विचार करा, आपल्या देहाने कसं कर्तृत्व केलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे. कारण ज्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्यात आहे ना, ध्येयासाठी आतूनच प्रयत्न करत असतो, म्हणजेच जगाने तुम्हाला वेडे म्हटलं तरी चालेल, परंतु बघा आपण स्वतःहून दुसऱ्यांना वेडे म्हणायला जातो तेव्हा लोकसुद्धा आपल्याला त्रास देत असतात, आपल्याला उलट उत्तरं देत असतात. आपल्याला सुद्धा इतिहास घडवायचा आहे. आपण इतिहास वाचत असतो, परंतु आपल्या हातून सुद्धा इतिहास घडला पाहिजे. त्यासाठी प्रथमतः आपला देह घडला पाहिजे, बरोबर की नाही? ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावे
त्याने पथ्य सांभाळावे. लगेच बघा कोणाला कंटाळा येत असेल, आळसपणा येत असेल, नाही आहे. आयुष्य ही फार अवघड बघा एक प्रकारे शाळा आहे. कारण आपण शाळेमध्ये गेलो, शाळेमध्ये बघा प्रत्येक पिरियडला बघा प्रत्येक तासाला सर यायचे, टीचर यायचे. परंतु ज्यावेळी ऑफ पिरियड असायचा किंवा बघा एखादे सर किंवा एखादे टीचर जेव्हा येत नव्हते, तेव्हा बघा त्या वर्गातली मुलं, त्या वर्गातल्या मुली पीटीच्या तासाला बाहेर पडायचे. त्यावेळी खूप आनंद वाटायचा ना. परंतु आता आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला आता ठाऊक असणं गरजेचं आहे. कारण पुढची परीक्षा, पुढचा प्रश्न आपल्यासाठी कोणता असेल हे आपल्याला माहीत नाही आहे. आपण आयुष्य जगत आहोत एवढं मात्र नक्की. कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका आयुष्यामध्ये वेगवेगळी आहे. माझा प्रश्न तुमच्या आयुष्यात नसणार, बरोबर की नाही? किंवा तुमचा प्रश्न माझ्या आयुष्यामध्ये येणार नाही आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचे प्रश्न हे वेगवेगळे पाहायला मिळत असतात. तशी ही आयुष्याची प्रश्नपत्रिका आपल्यासाठी तयार केलेली आहे. त्या प्रश्नपत्रिकेला आपल्याला सामोरं जायचं आहे. समर्थ म्हणाले हीच खरी शाळा आहे आणि या शाळेमध्ये बघा प्रत्यक्षात आपल्याला नंबर काढायचा आहे. आपण शालेय जीवनामध्ये नंबर काढले, परंतु आयुष्याच्या शाळेमध्ये नंबर काढायचे आहे. गरज संपली की विसरणारे फार जण असतात, परंतु गरज नसताना आपली आठवण काढणारे खूप कमी असतात. आपण सकाळी उठल्यापासून लोकांचा विचार करतो की नाही? अहो, विचार करा, ज्यांचा तुम्ही विचार करत आहात ना, ते आपल्या किती विचार करतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून जगायचं असेल ना, तो वृक्ष, झाडं यांसारखे जगता आलं पाहिजे. खूप मोठे व्हा, परंतु जीवन देणाऱ्या मातीला आणि प्रेम देणाऱ्या माणसांना कधीच विसरू नका. आपल्या देह एखादी वस्तू कोणी जर दिली नाही ना, तर आयुष्यावर त्याच्याशी बोलत नाही आहे. परंतु विचार करा, नाही दिली म्हणून राग मानू नका आणि अशा माणसांना कधीच विसरू नका. आयुष्य आपल्याला जगायचं आहे, खूप मोठे व्हा. कारण ज्याप्रमाणे बघा आपल्याला लोक नावं ठेवतायत ना, ठेवू दे. त्यांना त्यांची उत्तर, त्यांना त्यांची जागा प्रत्यक्षात आपल्याला दाखवायची. प्रामाणिकपणा आणि चतुरतेमधला खोटेपणा यातलं अंतर एकदा समजलं की मनुष्य देहाचे हेतूही समजायला लागत असतात. आता प्रामाणिकपणा, बरोबर आहे? आपण जर पाहायला गेलो तर आपला खोटेपणा संपूर्णपणे बाहेर येत असतो. आपण आपल्या आयुष्यात किती खरं वागलेलो आहोत. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्य हीची रत्नपेटी. का सांगितलं? त्याचप्रमाणे आयुष्य घडवायचं असेल तर नामस्मरण गरजेचं आहे. हृदयातलं मंदिर बघा, प्रत्यक्षात आपल्या हृदयात मंदिर आहे की नाही? नाही. का आहे? नक्कीच आहे. आपल्या हृदयात मंदिर आहे, परंतु त्या हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, काहीच उपयोग नाही. आपल्या अंतःकरणामध्ये उजेड हवं आहे ना. जर घरातली लाईट बंद असेल ना, बाहेर किती दिवे लावले असतील, घरामध्ये हवा तसं उजेड पडेल का? नाही आहे. प्रथमतः घरामध्ये बघा दिवा जळो देवापाशी आणि उजेड पडो सर्वांपाशी. का भाग दिलेला आहे? आपण स्वतःहून बघा प्रत्यक्षात एखादी बघा आपली लाईट गेली असेल, आपण दिवा लावतो.
परंतु तो दिवा लावत असताना दिव्याखाली असतो अंधार. बाकी सर्वत्र उजेड पाहायला मिळतं. तसंच आहे. खरा आनंद सुखसोयीमुळेच पाहायला मिळत असेल. कारण दुसऱ्यांनी केलेल्या स्तुतीमुळे केव्हाही प्राप्त होत नसतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या हातून काही जात असेल ते सत्कृत्य झालं तर उत्तमच. चांगले कर्तृत्व, चांगले कर्तव्य पार पडलं, फार छान. परंतु आपण जेव्हा एकटे असू ना, तेव्हा स्वतःहून स्वतःच्या विचारांची काळजी घ्या. आणि जेव्हा लोकांसोबत असू तेव्हा शब्दांची काळजी घ्या. आपण आपल्या विचारांची सुद्धा काळजी घेत नाही आहे. बरोबर की नाही? म्हणून पहिले तर जीवन फार सोपं होतं आहे, पण लोक गुंतागुंतीची आहेत आत्ताच्या घडीला. कधीकधी इतरांच्या आनंदीसाठी विचार करा, प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. ते तुमच्याशी वाईट वागण्याचा प्रयत्न करत असतील तरी सुद्धा आपण उत्तम प्रकारे वागणं गरजेचं आहे. हाच खरा उपाय आहे. परंतु आपण विचार करत नाही आहे की काय होईल. लक्षात ठेवा, आपण फक्त एवढंच विचार करतो की बाबा आता मला लोक नावं ठेवतील, लोक मला बघा प्रत्यक्षाने बोलून मोकळे होतील. परंतु लोकांना प्रत्यक्षात हेच बघवत नाही आहे की या व्यक्तीने नेमकं केलं आहे का. स्वतःसाठी सुंदर घर तयार करा. प्रत्येकाचं स्वप्न असतं की नाही, माझं एक घर असावं, आजूबाजूला शेती असावी. परंतु एखाद्याच्या मनात घर करणं यापेक्षा सुंदर काहीच नसतं. आपण जर विचार केला ना, एखाद्याच्या मनात आपल्याला घर करायचं आहे, सहज शक्य नाही आहे. कारण बोलताना सुद्धा उत्तम प्रकारे बोलणं खूप गरजेचं आहे. एखादा शब्द जरी इकडचा तिकडे झाला, म्हणून समर्थ म्हणाले, कमकुवत लोक बघा प्रत्यक्षपणे क्षमा करण्यापेक्षा दुर्लक्ष करत असतात. आपल्याला समजून जायचं की आपल्या देहाने सुद्धा कर्तृत्ववान म्हणून एकदा तरी बघा आयुष्यात मनाला जे पटत नाही ना ते करूच नका, असा विचार ठेवा. लोकांना पटो अगर न पटो, तुझ्या देहाला पटलेलं आहे ना तर नक्कीच विचार केला गेला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, काय करा त्या करा, जाते घडी आपली साथ. या दुनियेमध्ये, या जगामध्ये आता प्रामाणिक राहणं फार बघा कमी होत चाललेलं आहे. तुम्ही चांगले काम करा, प्रामाणिक बना. दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट पाहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, जसे तुम्ही पेराल तसंच नक्की उगवेल. लोकांच्या विचारांशी, लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. जय जय रघुवीर समर्थ.